हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. केम छो मज्जामा. तर आज आपण बघणार आहोत फणसची भाजी. तर बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण काय बघणार आहोत. तर आज आपण फणसची भाजी बनवणार आहोत. तर म्हटलं की चला आज मला फणसची भाजी करायची होती, तर म्हटलं की चला आज तुमच्यासोबतसुद्धा रेसिपी शेअर करावं. तर सगळ्यात आधी ना मी फणसला छान असं 2 ते 3 पाण्याने, थंड पाण्याने वॉश करून घेतलं. त्यानंतर 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये तिला म्हणजे फणस ठेवली, जेणेकरून त्याचा जे चिकटपणा असतो ते निघून जावं. त्यानंतर मस्त तेल तापायला ठेवलं आणि तेलामध्ये पूर्ण असे भाजून घेतले. एकदम जास्त खरपूस नाही भाजले, मीडियम असे तेलामध्ये फ्राय करून घेतले. आणि त्यानंतर इथं फोडणी तयार करत आहे. तर बघू शकता इथं सगळ्यात आधी मी तेल टाकलं तेलामध्ये. तर इथे ना आलं, लसूण आणि कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे. मी ते पेस्ट टाकली हवं त्या क्वांटिटीमध्ये आणि त्यानंतर तिला छान असं शिजवून घेतलं. ते छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. ते भाजलं गेलं की त्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं धने पावडर, जिरा पावडर ॲड केलं आहे. त्याला छान असं झाकण ठेवून शिजवून घेतलं. त्यानंतर बघा मीठ ॲड केलं. मीठ पण छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर तेल सुटेपर्यंत पुन्हा झाकण ठेवून जे मसाले होते ते शिजवून घेतले. त्यानंतर बघा इथं मसाले छान असे शिजले आणि त्यामध्ये जे आपली फ्राय केलेली फणस होती ते सुद्धा मी त्यामध्ये ॲड केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर तिला छान असं मिक्स करून 5 मिनिटं असंच वाफवून घ्यायचं. छान असं वाफवलं की बघू शकता कसं दिसते. आणि ही भाजीला मी खूप जास्त कमी ऑइलमध्ये बनवत आहे आणि हिला काही असं तर्री येते की काय असं नसते, कारण की ही भाजी मी एकदम मीडियम असं बनवणार होते. तर बघा छान असं वाफवून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं असं पाणी ॲड केलं हवं त्या क्वांटिटीमध्ये. पाणी टाकूनसुद्धा थोडंसं 5 मिनिटं वाफवून घेतलं. त्यानंतर बघा कोथिंबीर टाकून छान असं भाजीला डेकोर करून घेतलेलं आहे, जेणेकरून छान दिसावं. तर कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.